नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत पुणे ग्रामीण पोलीस भरती व कारागृह शिपाई भरती दिनांक 3 एप्रिल 2018 या रोजी आलेला हा पेपर. तत्पूर्वी तुम्ही जर मित्रांनो नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण व सामान्यांचे आलेले क्वेश्चन. चला तर सुरू करूयात. विक्रमी उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर्वी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 3 देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंद्रायणी. प्रश्न क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडे येथील 14 तळ्याचा सत्याग्रह टिमटिम या वर्षी केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1927ला. प्रश्न क्रमांक 5 मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोर. प्रश्न क्रमांक 6 अशोकाच्या टिमटिम येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 सारनाथ. प्रश्न क्रमांक 7 शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जुन्नर. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो ज्या ठिकाणी स्टार मार्क केलेला आहे ते प्रश्न जो अपडेट केलेला आहे मित्रांनो, जे 2020-21च्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिनांक 2 डिसेंबर 2008 या रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुनील अरोरा. प्रश्न क्रमांक 9 चांदबिबीची राजधानी कोठे होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. प्रश्न क्रमांक 10 महात्मा फुले यांनी टिमटिम समाजाची स्थापना केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 11 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पुतळीबाई. प्रश्न क्रमांक 12 इतिहासात लालबाल पालमध्ये पाल म्हणजे टिमटिम हे होते. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बिपिन चंद्र पाल. प्रश्न क्रमांक 13 गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न क्रमांक 14 ग्रामगीता कोणी लिहिली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 15 चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 20 63वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2019 कोठे पार पडली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी आणि ती जिंकली जो मालिकावीर ठरलेला आहे महाराष्ट्र केसरी, तर ते होते हर्षवर्धन सदगीर. प्रश्न क्रमांक 21 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गट विकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 22 पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्री राजेश देशमुख. आता सध्या ते कार्यरत आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23 गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्ह्यात झाला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. प्रश्न क्रमांक 24 बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हसन गंगू. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्र नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रसाद कांबळी. प्रश्न क्रमांक 35 खाली दिलेल्या शब्दकोशामध्ये डिक्शनरी कोणत्या क्रमाने येतील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इम्पोर्ट, इन्कम, इंडिया, इंटरनेट. प्रश्न क्रमांक 36 दूध लिटर तर मीटर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दूध हे लिटरमध्ये मोजलं जातं, मीटर हे कापड मोजलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती संज्ञा सायबर गुन्ह्याशी संबंधित नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 स्मगलिंग. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रात CIDचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पुणे या ठिकाणी.
प्रश्न क्रमांक 45 संगणकीय भाषेत WWWचा अर्थ काय होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 वर्ल्ड वाईड वेब. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथमतः आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कुठे उभारली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 गडचिरोली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 48 सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 50 1 मेगाबाईट. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1024 किलोबाईट. प्रश्न क्रमांक 49 पुढे येणारा अंक कोणता? तर या ठिकाणी सर्व घनसंख्या दिलेली हा 2चा घन 3चा घन 4चा घन व 5चा घन. आता जी पुढची येणार ती 6चा घन 6चा घन होतो 216. तर या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51 मत्यैक्य या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मत अधिक ऐक्य. पुढील प्रश्न आईने श्यामला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भावे प्रयोग हा. प्रश्न क्रमांक 53 तळघर या सामासिक शब्दाचा विग्रह करा. प्रश्नाचं उत्तर आहे तळात असलेले घर. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी एक शब्द तद्भव आहे कोणता ते ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सासरा, जो तत्सम शब्द शिवसूरपासून तयार झालेला आहे. प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 55 माशासारखे डोळे असलेली ज्याला आपण मीनाक्षी म्हणतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 56 मोजका आहार घेणारा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिताहारी. प्रश्न क्रमांक 57 दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दैनिक. प्रश्न क्रमांक 58 गाशा गुंडाळणे म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निघून जाणे. प्रश्न क्रमांक 59 शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निलिमा हा शुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 60 कधीही नष्ट न होणारे याकरिता एक शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शाश्वत. प्रश्न क्रमांक 60 प्रश्न क्रमांक 61 नर्तिका या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नर्तक. प्रश्न क्रमांक 62 दारू पिणे वाईट सवय या वाक्याचा प्रकार ओळखा. तरी केवळ वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 63 आम्ही जातो आमच्या गाव या वाक्यात विधी कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जातो. ही क्रियापद आहे म्हणून त्याला आपण विधेय म्हणतो. क्रियापदालाच विधेय म्हणतो आपण. प्रश्न क्रमांक 64 बेसूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुरेल. प्रश्न क्रमांक 65 कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती ज्याला आपण पर्याय क्रमांक 2 स्थितप्रज्ञ म्हणतो. जो संस्कृत शब्द आहे तत्सम शब्द म्हणतो आपण याला. प्रश्न क्रमांक 66 आई वडील हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सामासिक. प्रश्न क्रमांक 67 वराती मागून घोडी या म्हणीचा योग्य अर्थ द्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कार्यक्रम संपल्यावर व्यवस्था करणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 त्याला गाय आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी क्रियापदाला जर आपण नारा नारी नारीनं प्रश्न विचारल्यास जे उत्तर आहे ते आवडणारी कोण? तर गाय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे करताय हा गाय हा करताय म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 69 मूग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गप्प राहणे. प्रश्न क्रमांक 70 आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे द्विगुणित.
तर या प्रश्नाचं उत्तर आहे आवृत्तीवाचक विशेषण. प्रश्न क्रमांक 71, पोपट या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मैना. प्रश्न क्रमांक 72, आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्तरी प्रयोग. काढणारी कोण? तर आजी, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तरी प्रयोग पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 73, सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सम्राज्ञी. अशुद्ध शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हा आवर्जून हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न क्रमांक 75, खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 तो, ती, ते हे दर्शक सर्वनाम आहेत. मित्रांनो, आपण बघितले मराठी व्याकरण व सामान्यांचे क्वेश्चन. तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे मित्रांनो, जो तुम्ही कमेंट्समध्ये फक्त ॲन्सर द्या. पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहेत? मित्रांनो, तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.